माझ्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाला मानणारे सर्व लोकांनो, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्यानंतर 90% मूल निवासी, SC, ST, OBC, मायनॉरिटी, गरीब मराठा समाजाचा लोकांनो, बघा दादांनो, आपल्या देशामध्ये आर्य ब्राह्मण हे युरेशियातनं बाहेर न आलेत. त्यांनी 10व्या मौर्य राजा जो बुद्धाला मानणार होता, गुरुदत्त, याची कपट बुद्धने हत्या केली. आणि हत्या केल्यानंतर यांनी जे बुद्धाचे प्रसारक होते धर्माचे, त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं आणि ते बिचारे निघून गेलेत. जिकडे जादा मिळत तिकडे, कुणी गेले जापानला, कोणी थायलंड, कोणी कोरिया, बाकीच्या देशात निघून गेले. आणि त्यानंतर या लोकांनी वर्णव्यवस्था तयार केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. काय सांगितलं? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, भावतनं क्षत्रिय, बिंबीतनं वैश्य. ब्राह्मणाने शिक्षण शिकायचं, क्षत्रियांनी भावतने त्याने शेतीवाडी करायची. आता शेतीमध्ये काम करणार तर त्याची बॉडी बनणारच आहे उन्हातानात. आणि जो बेंबीतनं झाला वैश्य, याने धंदा करायचं. पण हा जो आर्य ब्राह्मण आलाय, हा जो म्हणेल ते क्षत्रियाने काम करायचं. आणि क्षत्रियाला शिक्षणाचा अधिकार नाही. आणि वैश्याने धंदा करायचा, पैसा कमवायचा. पण त्यांनी क्षत्रियाला नाराज नाही करायचं, कारण क्षत्रियाकडे ताकद आहे. आणि क्षत्रियांनी फक्त आर्य ब्राह्मणांचं ऐकायचं. त्यांनी जर म्हटलं की क्षत्रियाची कत्ल करायची, तो दुसरा क्षत्रियाला, कारण कशा मनुष्य स्वार्थी आहे. तर अशा पद्धतीने बाहेरनं जे पण आलेत त्यांच्यासोबत यांनी कॉम्प्रोमाइज करून या देशातील 90% SC, ST, OBC, गरीब मराठा, बहुजन समाजाच्या लोकांचं यांनी एवढं शोषण केलं 3000 वर्षापर्यंत दादांनो, की आमच्या बुद्धीला, पशु पक्ष्याला सुद्धा अक्कल असते. बघा, मी उदाहरण देतो. मांजर घ्या, कुत्रा घ्या किंवा पशुपक्षी घ्या. पशुपक्षीला आपण गहू, तांदूळ, डाळ घातली. मांजर आणि कुत्र्याला आपण चिकनचं पीस दिलं तो खातो. आता मी चिकनच्या पीसऐवजी ॲज इट इज जसं आहे तसं जर प्लॅस्टिकचं केलं ते खातात का? कारण त्यांना सुद्धा अक्कल आहे. मी प्लॅस्टिकचे गहू, तांदूळ, डाळ टाकली, खातात का? ते त्यांना सुद्धा अक्कल आहे. एवढं शोषण केलं आमचं, एवढं शोषण केलं. आणि त्यानंतर बघा, या महाराष्ट्रामध्ये 10व्या सदीपासून, म्हणजे आज 1000 वर्षापासून 3 क्रांत्या झालेल्या आहेत. आणि तिन्ही क्रांत्या ह्या शूद्र आणि अतिशूद्र लोकांनी आपलं जीव कुर्बान केलेला आहे. बघा इतिहास, मी शॉर्टमध्ये सांगतोय. आता पहिली क्रांती 10व्या शतकामध्ये बसेश्वर या महाराष्ट्रात लिंगायत गुरु, त्याला सुद्धा मारलं. त्यानंतर नामदेव महाराज, कोण? शिंपी, शूद्र, त्याला एवढी पिटाई केली, तो बिचारा गुरुद्वारामध्ये जाऊन शिरोमणी झाला. त्यानंतर भारतामध्ये बघा, रैदास अतिशूद्र, कबीर शूद्र, गुरु गोविंद सिंग साहेब शूद्र, त्यांची फॅमिली उडून एवढे शूर होते. आणि दादांनो, असं करता करता या अखंड भारतामध्ये हे जे क्षत्रिय राजे होते, हे जागेसाठी, कारण हे बॅचलर आलेले आहेत. आर्य हे बॅचलर आलेत. क्षत्रिय यांनी जाती व्यवस्था बनवली, हे सुद्धा बॅचलर, आणि हे वैश्य सुद्धा. आणि बाया यांनी सिस्टीम केली म्हणून होते की हे आमचे बहुजनांचे जे 90% लोक आहोत, इथले रहिवासी, मूल निवासी, त्यांची 3 वर्षाची पोरीपासून तर कुठल्याही बाईवर अन्याय अत्याचार करतील. आता मनुस्मृतीमध्ये किती होतं जिवंत बायाला जाळणं, हे तुम्हास पण माहीत आहे. त्यानंतर क्षत्रिय राजे हे आपसामध्ये लढाई लढायला लागले. जे कोणी बाहेरचं आलेले आहेत, तुमच्या घरामध्ये बाहेरनं कोणी आलं, तो दादागिरी नाही करू शकणार, तुम्ही त्याला बाहेर हाकलणार. तर जो कोणी आला त्याच्या अंडरमध्ये हे काम करत होते. आणि यांचा धंदा एकच, की आमचे जे 90% लोक आहेत त्यांच्या आया बहिणीचं बलात्कार, खून, भोग करणे. आणि आम्ही जे 90% आहोत, आम्हाला तोंडातनं आवाज नाही काढू द्यायचा, शिक्षणाचा अधिकार नाही. आणि यांना वाटेल त्याची हे हत्या करणार. यांना डाऊट जरी आलं की हा आपल्यासाठी घातक आहे, त्याची हत्या करणार. आणि असं करत करत यांनी, राजा आमचे दयावान होते, संतांनी काय सांगितलं? अरे दादांनो, तुम्ही देवाच्या पोरात, कोणी उचनीच नाही, तुम्ही सगळे मिळून मिसळून राहा. याचा इफेक्ट हे क्षत्रिय राजांवर झाला.
आणि यांची दूरदृष्टी बघा. 11व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलं. मोगलसुद्धा बॅचलर आलेत. यांना असं वाटलं की हे जे क्षत्रिय राजा आहेत हे तर शूद्रांना त्रास देत नाही. दाखवा मला एखादी क्षत्रिय राजाने कोणा आमच्या अतिशूद्र महाराजांना मारलेला आहे म्हणून. हे दूरदृष्टी करतात आणि त्यांना मोगलांना बोलवलं आणि सगळे मोगलांच्या अंडरमध्ये मोगलसुद्धा बॅचलर आलेले आहेत 11व्या सदीमध्ये. आणि असं करता करता 16व्या सदीमध्ये 500 ते 600 राजे आमच्या देशात होते, अखंड भारतात. आणि बघा पहिली क्रांती संतांची 1608चा जन्म पुण्याजवळ जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. बिचाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकाराम महाराजांनी पंढरपुराला पहिली क्रांती सगळेचे सगळे शूद्र अतिशूद्र आणि आमच्या आया बहिणी सुद्धा होत्या. त्यांना मारला, हत्या केली, घाबरले नाहीत. आणि पहिली क्रांती जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सगळ्या संतांनी पंढरपुरात गेली आणि पांडुरंग विठोबा म्हणजे ही तथागत गौतम बुद्धाची मूर्ती तिथं स्थापन करून सगळे आजूबाजूच्या स्टेटचे आणि सांगितलं, अरे दादांनो तुम्ही देवाचे पोरं आहेत. आणि त्यांनी पहिली क्रांती केली. 1650ला 42 वर्षी असे महान जगसंतांची हत्या करण्यात आली आणि नदीत फेकून दिलं. आणि काय म्हणतात, तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले. 1650ला त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर शहाजीराजे भोसले 1594चा जन्म. आमची आई जिजाऊ ही सिंदखेड राजाची विदर्भातली लखोजी जाधवची मुलगी शूद्र तलवार घेऊन लढली अन्यायाविरुद्ध. आणि बघा अशा महान शहाजीराजे भोसले आणि माता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजाला जन्म दिलं 19 फेब्रुवारी 1630ला. जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाला वयाच्या 42 वर्षी त्यांचा खून करण्यात आला. आणि काय लिहितात, तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले. आणि दादांनो बघा 20 वर्षाचा फरक आहे. जिजाऊने तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जगसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं. किती वर्षाचे राहिले असतील, 13, 14, 15 वर्षाचे. आणि एवढं नॉलेज घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि कुणाला प्रूफ पाहिजे, पुण्यामध्ये जंगली महाराजा रोडला तुकाराम महाराजाचं मंदिर आहे. तिथं जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे पाया पडत आहेत आणि ते त्यांना आशीर्वाद देत आहेत. अजूनही मंदिर आहे. आणि अशा महान राजाच्या ह्याच्यात मुस्लिम म्हणजे हे अतिशूद्र लोक आहेत. मोगलसुद्धा दयावान होते. जेव्हा त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालं, आजही बघा मदर टेरेसा धर्माचा प्रसार करत होती, गोरगरीब लोकांसाठी शाळा काढल्यात. तसंच मोगलनी म्हटलं अतिशूद्र लोकांना की तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, आम्ही तुमचं रक्षण घेतो. आणि उदाहरणासाठी सांगतो मी, बघा कालेरकर कुठं नाव आहे, त्यानंतर कासिद कुठं नाव आहे, इनामदार कुठं नाव आहे, सगळ्यामध्ये दिसतील. आणि पाटील सगळ्यामध्ये. काही लोक ख्रिश्चन झालेत कारण डच आलेले होते दादांनो. आणि बघा त्यानंतर मुस्लिम आणि बॅकवर्ड क्लासच्या लोकांनी महाराजांचे सरदार होते छत्रपती महाराजांचे, त्यांनी कल्याणच्या एका मोगल राजाची जिंकून मुस्लिम आणि हे बॅकवर्ड क्लासच्या सरदार लोकांनी एक सुंदर बाई आणली गिफ्ट द्यायला महाराजांना. काय म्हटले, खबरदार माझ्या पोरीला हात लावलं ना चिरून काढील. आणि शेतकऱ्याला हात लावला तर पंजा कापील. आणि बघा पेशवाईच्या अंडरमध्ये मोगलच्या अंडरमध्ये हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य होते. कुठं होता सागा, कुठं होता महाराणा प्रताप. बघा इतिहास, तुम्हाला खरा इतिहास सांगितलं नाही कोणी. जगामध्ये असं कोणी माणूस झालेला आहे का, मी बलात्कार खून केलं, 3000 वर्षापासून हे पुस्तकात राहील. आणि कोण राज्य करतायत. आणि दादांनो 1663ला मोगल आणि इथं होते आमचे डच ख्रिश्चन. शिवाजी महाराजांचं राज्य केरलापासून तर पुण्यापर्यंत होतं महाराष्ट्रात. काय म्हटलंय डच आणि मोगल, हम लोग शूद्र के गोर गरीब लोग शूद्र उनको लेबर करके दूसरे देश में भेजेंगे गुलाम करके. काय सांगितलं महाराजाने 1633ला, खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना जर तुम्ही घरात जरी दाबलं ना, तुमच्या घरात चिरून काढील तुम्हाला.
आणि असं जेव्हा घात केलं पेशवायचा अंडर, ह्या मोगलांच्या अंडरमध्ये पेशवे, क्षत्रिय आणि ब्राह्मण हे वैश्य, कृष्णा भास्कर कुलकर्णी प्रयत्न केला, शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं चिरून काढलं आणि अशा महान राजाचं राज्याभिषेक करायची वेळ आली दादांनो. तेव्हा बघा हे जे मोगलांच्या अंडरमध्ये होते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी विरोध केला. काशीच्या गंगाभट्टाला बोलवलं, त्यांचं वजना इतकं सोनं दिलं आणि त्या महाराजांनी पायाच्या अंगुठ्याने केलं राज्याभिषेक. आणि या लोकांनी त्या गंगाभटला मारून टाकलं, खून केलं. आणि काय लिहितात, शिवाजी महाराज शूद्र होते, त्याचं राज्याभिषेक केलं, पाप झालं म्हणून गंगाभट मेला. आणि अशा महान राजाचं वयाच्या 50व्या वर्षी 1680ला मृत्यू होतो. त्यानंतर संभाजी महाराज 1657चा जन्म, शिवाजी महाराजांचे पुत्र, वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी एक सुद्धा लढाई नाही हरली, केरलापर्यंत राज्य होतं. आणि दादांनो असे महान छत्रपती संभाजी महाराजाला 10 ग्रंथ लिहिलेले होते. या लोकांनी हे मोगलांच्या अंडरमध्ये होते, हे ब्राह्मण, हे पेशवे, महाराष्ट्रातले निजामी मराठे, यांनी कधी गरिबी बघितलंच नाही. आणि अक्कल यांची पैलवान घुटण्यामध्ये, यांच्या घरामध्ये पूजा पाठाच्या नावाने हेच आणि प्रॉपर्टीचा हिशोब करायला हेच कोण राजा करतायत. आणि अशा राजाला मनुस्मृतीप्रमाणे 32 वर्षी कपट बुद्धीने पकडून या लोकांनी हत्या करून भीमा कोरेगावला 32 तुकडे करून फेकून दिले 1689मध्ये. दादांनो हे निजामी मराठा आहेत, महाराष्ट्रातले जे 200 फॅमिली जे बसले आहेत ते कोर, यांना दयामाय नाही आहे, यांना फक्त कारण यांचं रक्त मिक्सअप झालेलं आहे. आर्य ब्राह्मण, मोगल आणि क्षत्रिय इतके क्रूर आहेत. हे बघा राजपूत भूमिहार, एक 2025 तलवार काढतात. तो कुस्ती महासंघवाला बघा काय पाहिजे त्यांना, यांना काय पाहिजे 10 बायका, प्रॉपर्टीची कमी नाही. जेव्हापासून मनुस्मृती झाली आहे, यांना क्षत्रिय जेव्हा केलं यांनी वर्णव्यवस्था, यांच्याकडे तर जमिनी आहेत आणि यांची अक्कल घुटण्यामध्ये, आणि यांना 10 बायका पाहिजेत आणि यांना मालदार बायका भेटत आहेत. यांच्या घरात मुनिमजीचं काम आणि आमच्या बायका अंधविश्वासी, पूजापाठाच्या नावाने. अगोदर 3 करोड, आता 100 करोड आले, 33 करोड. सांगा किती क्रूर आहे ती आर्य ब्राह्मण. सांगा जगामध्ये कुठं असं ब्रह्म पैदा झाला असेल तर सांगा. आणि त्यांना 1889ला मारून फेकून दिलं भीमा कोरेगावला 32 तुकडे करून. अतिशूद्र गायकवाड फॅमिली त्या तुकड्यांना शिवलं आणि वडू बुजुर्गला त्यांची समाधी बांधली 1889ला 32व्या वर्षी. त्यानंतर बघा अहिल्याबाई होळकर नगर डिस्ट्रिक्टमध्ये अतिशूद्र आदिवासी समाज, धनगर, जे मेंढरं आणि बकरे पाळतात, बिचारे उन्हात तानात पावसात थंडीमध्ये बाहेरच राहतात, बकऱ्यांना आणि मेंढरूंना पाला चारतात आणि रात्रीला शेतामध्ये बसून पैसा येतो त्याच्यावर पोट भरतात. हे शूद्र आणि अतिशूद्राचं मिलन झालं. होळकर फॅमिली तलवार घेऊन लढली अहिल्याबाई होळकर. आणि दादांनो त्यांची जनरेशन हे जे शिंदे दिसतात MP आणि राजस्थानमध्ये गेली. आणि अशा महान अतिशूद्र धनगर समाजाची अहिल्याबाई होळकर, आमची आई आदिवासींची, 1795ला तिचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर तारा राणी, राजाराम महाराज ही गादी चालत राहिली. आणि 1800च्या सुरुवातीला आमच्या देशात इंग्रज आलेत. माझ्या महाराष्ट्राच्या लोकांना बघा 3 क्रांत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आणि दादांनो मोगलांनी इंग्रज हे मानवतावादी, ह्युमॅनिटी आणि इन्सानियतला मानणारे होते. आणि मोगल गेलेत. काही मोगल अजूनही आहेत 1-2%. बघा भागवत लखनौला ते मौलाना सोबत घेतो, कारण यांचं आर्य मोगल यांचं खून आहे, संबंध आहेत एकमेकांना पोरी. बघा ठाकरेची एक नातीन कुठं आहे, मुरली मनोहर जयसीचं कोण होय जावई, नखवी कोण होय शाहराज हुसेन. बघा हर एक खानदानीमध्ये यांचं असं आहे आणि आम्हाला मूर्ख बनवतात. बघा यांची मूर्खता सांगतो. 1819ला इंग्रज आल्यानंतर केरळामध्ये जी पद्धत होती की शूद्राचं लग्न झालं आणि आदिवासी जर गावात असतील
तिचे 3 वर्षाच्या पोरीपासून कुठल्याही याच्यावर जर कपडा असेल छातीवर तिच्या 2 साईडची छाती कापायचे. शूद्राचे इथं लग्न झालं की 3 दिवस 4 दिवस पहिली रात्र त्या न्यमुद्री पाचसोबत गमवायचं. याला बॅन केलं 1819. अरे इंग्रज आलेत म्हणून आम्हाला हे असे हिरे मिळालेत बॅकवर्ड कास्टचे. फक्त शूद्र अतिशूद्र लोकांनी क्रांती केली. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827ला. शाळा काढली पुण्यामध्ये सावित्रीला शिकून 1 जानेवारी 1848ला मुलींसाठी. 13ला सुरुवात केली. इंग्रज हे मानवतावादी ह्युमॅनिटी आणि इन्सानियतवाले होते. 1874चा जन्म शाहू महाराजांचा 25 जून. त्यांनी 1902ला त्यांनी आरक्षण दिलं आणि सांगितलं जो कोणी मूल निवासी SC ST OBC गरीब बहुजन समाजाचं मुलगा शाळेत जाते 1 पैसा फाईन आणि 85% बहुजन समाजाला 50% आरक्षण दिलं. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकतो. बघा काय म्हटलं मी, मोगल आणि ख्रिश्चन डच हे दयावान होते, मानवतावादी. त्यांनी अतिशूद्रमधला हा जो मुसलमान आहे गोरगरीब हा अतिशूद्रमधलं कन्वर्ट झालेला आहे. नाव पण सांगितलं तुम्हाला, सगळ्यामध्ये आहेत. आणि दादांनो हा ख्रिश्चन झालेला होता भगवान बिरसा मुंडा. 1875चा जन्म, थोडंफार शिकलेला होता. त्या बिरसा मुंडाला त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी जेलमध्ये असताना पॉयझन देऊन मारलं. आणि हा मौर्यवंशी नागवंशी 60 वर्षांतर बिरसा मुंडाचं रक्त झालं आहे. जेवढे काही भारतामध्ये हिस्ट्रीचे डॉक्टरेट घेतलेले लोक आहेत पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रातल्या पुण्यात सगळे किडे माकोडे इथंच आहेत. जेवढे काही टॅलेंटेड जे आहेत ना बैमानीचे लोक करणारे इथंच आहेत. त्यानंतर लॉच्या डिग्री आणि डॉक्टरेट घेतलेल्या लोकांनो, MBBS झालेल्या डॉक्टरेट लोकांनो, इंजिनिअरिंगचे डॉक्टरेट, आणि त्यानंतर सायंटिस्ट लोकांनो. बघा हा देशद्रोही कल्लूरकर देशासाठी विकणारा ARDमध्ये आज डायरेक्टर आहे. म्हणजे या लोकांचा हा देश, हे जे म्हणतील आम्ही करायचं 3000 वर्षानंतर सुद्धा. सांगा आम्हाला हे किडे माकोळे समजायला नाही, यांच्या घरचे पालतू कुत्रेही नाही समजत, त्याच्यापेक्षा नीट समजतात. हे मी प्रूव्ह करतो. आणि जेवढा अन्याय त्याचा स्वातंत्र्य झालेला आहे आणि या महाराष्ट्रात जेवढा झालेला आहे तेवढा कुठंच्या जगाच्या पाठीवर झालेला नाही. त्यानंतर बघा दादांनो, 19मध्ये यांना माहीत होतं, कोणाला? इंग्रजांना. हे कूर आहेत, त्यांचं 3% आणलं कशामध्ये? ज्युडिशनरीमध्ये. आणि त्यानंतर जिनियस पर्सन ज्याचं नाव आहे पेरियार रामास्वामी 1878. 14 एप्रिल 1891ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि शाहू महाराजांनी 1920ला माणगावला परिषद घेतली. बाबासाहेबांना बोलवलं विश्वरत्न आणि सगळ्या बहुजनांना सांगितलं 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी गरीब मराठा बहुजन समाज लोकांना, अरे आजपासून तुमचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील. आणि कोल्हापूरच्या बिंदू चौकात बाबासाहेबांचं पुतळा उभारलेला आहे. 22मध्ये या लोकांनी शाहू महाराज 6.5 फूटचे 9 जून 1922ला त्यांचा मृत्यू होतो. 6.5 फूटचे महाराज वयाच्या 48व्या वर्षी. सांगा, कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी म्हणतात खून गेलेत शाहू महाराज. यांची कुर्ता बघा. आता गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचं असूड लिहिलं होतं ज्योतिराव फुलेने. आणि रायगडवरून 1869ला समाधी रिसर्च करून काढली शिवाजी महाराजांची. पहिली शिवजयंती पुण्यात केली. हा आर्य विदेशी यहुदी बाल गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सुरू केली. आणि दादांनो कुर्ता बघा, 189 वर्षापर्यंत हे निजामी मराठा हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मोगलांच्या अंडरमध्ये होतं. मोगल 700 वर्षापर्यंत या देशात राहिलेले आहेत, पावणे 700 वर्षाचे. आणि दादांनो बघा यांची कुर्ता. जेव्हा शाहू महाराजांनी आरक्षण दिलं तेव्हा हा टिळक म्हणतो कोल्हापूरला जाऊन, का रे तेल्या कुणबट्यांनो, तुम्ही का पार्लमेंटमध्ये वखराना? आणि हे बघा निजामी मराठे काय करतायत. कारण जेव्हापासून जाती व्यवस्था सुरू झालेली आहे, हे क्षत्रिय लोक फक्त मेहनत करणे आणि आमच्या आया बहिणीचं भोग करणे, लहान याच्यापासून, आणि जो कोणी बोलेल त्याची हत्या करणे, कारण हे गुलाम आहेत. हे बघा
21व्या सदीत तलवारी काढता भूमिया राजपूत काय करतायत? हे अन्याय अत्याचार करणे. कारण देश चालवण्याला हे आर्य ब्राह्मण आहेत शिकलेले. यांच्या बुद्धीने आजपर्यंत चाललेलं आहे स्वातंत्र्य हे प्रूव्ह करून राहिलो मी. त्यानंतर 1925ला पहिली स्थापना 1885ला बघा. आतंकवादी देशद्रोही बाल गंगाधर टिळक ब्राह्मण, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय, निजामी मराठा कोर, आणि त्यानंतर लाला लजपतराय ब्राह्मण क्षत्रिय आतंकवादी देशद्रोही हिटलरपेक्षा 400 पटीच्या लोकांनी आतंकवादी काँग्रेसची स्थापना केली 1885ला. आणि आतंकवादी देशद्रोही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी 1925ला RSS जनसंघची स्थापना केली. आणि काय म्हणतात? हिंदू राष्ट्र. अरे हे मोगलांनी शिवी दिलेले आहे. हे जे आम्ही झालो ना अतिशूद्र लोक, मुसलमान गोर गरीब लोक, म्हणून शाहू महाराजांनी मुसलमान लोकांना सुद्धा आरक्षण आहे. म्हणजे हे आमचे बहुजन आहेत. हे पाहण्यासाठी मंदिरसाठी. आणि एक जिनियस पर्सन, मी नाव सांगितलं पेरियार रामास्वामी. 1924ला काँग्रेस सोडली दादांनो. कुंभमेळ्याला गेले 1905ला, कारण 5-5 वर्षात होतात. तिथं पाहिलं जिथं पाण्यात चरस गांजा पिऊन हाकतात मुततात तिथं. आणि त्यांना भूक लागली 1905ला. तेव्हा तिथं ब्राह्मण होते नमोद्रीपाद ने. काय म्हटलं त्याला? अरे भाई आपले कपडे तो बराबर पहने. आमचे पेरियार रामास्वामी पण शूद्रच होते केरलात. बोले हम लोग लंबा एंटीना रहता है और हम लोग चिकने रहते क्योंकि हमारा डिजायशन मध्ये म्हणतात 24/7. आणि बघा महाभारतामध्ये एकलव्य हा आदिवासी होता. हा राम पुष्पशृंग म्हणजे राम आणि पुष्पशृंग म्हणजे दुर्योधन. आदिवासी होता एकलव्य, अर्जुनापेक्षा श्रेष्ठ. या दुर्योधन हा यहुदीचा औलाद पुष्पशृंगने त्याचा अंगठा कापला. आणि कृष्णाला पावर दिलं 3 वर्षाच्या पुरुष कुंतीवर भोग कर काय कर गौडनी. आणि महाभारतामध्ये रामायणामध्ये बघा गूच पाणी पिणारे चरस गांजा घेऊन हागणारे मुतणारे या लोकांनी सीतेला इल्लिगली जंगलामध्ये लवकुश पैदा केलं. आणि हा आर्य पुष्पशृंग रामनी यांनी तिची अग्निपरीक्षा घेतली. आणि लक्ष्मण आणि राम म्हणजे आमच्या आया बहिणी फक्त यांच्या भोगासाठी. 24ला रिजाईन केलं. 1924ला पेरियारने राम सीता लक्ष्मणच्या मूर्तीला चप्पलचे माला टाकले, पूर्ण चन्नेमध्ये फिरवलं आणि सांगितलं नाक साप चावल्याने एक माणूस मरतो, बामणांना काटा, कारण हा लाखो लोकांना गुलाम बनवतो. आणि सूची 9मध्ये टाकून 85% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना बहुजन लोकांना 69% आरक्षण दिलं सूची 9मध्ये टाकून. आजही आहे. असे होते पेरियार रामास्वामी. आणि ज्या देशामध्ये निडल नव्हते तिथपर्यंत मिसाईल. बघा मिसाईल पर्सन APJ अब्दुल कलाम मुस्लिम होते. हे सगळे कन्वर्टेड टू अतिशूद्रपासून झालेले आहेत. आणि त्यानंतर दादानो KR नारायण सारखे. आणि त्यानंतर आमचे अतिशूद्र बहुजन नायक कांशीरामजी भारतातले बाबासाहेबांचा पहिले व्यक्ती. त्यानंतर बघा दादा पाण्यासाठी मंदिरसाठी गांधीजींनी 32मध्ये बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्री 4 PhD घेऊन आले होते. त्यांनी इंग्रजांना सांगितलं 32मध्ये हा वैश्य समाजाचा श्रीमंत घातला. हा गांधीजी बॅरिस्टर होता. आणि बाबासाहेबाला ॲग्री केलं त्यांनी OBCला सुद्धा आरक्षण द्यायला. सेपरेट इलेक्ट्रोपोल हा उपोषणला बसला एरोडा जेलमध्ये. आणि बाबासाहेबांनी पाहिलं आज अशी दशा आहे. ठीक आहे गांधीजी म्हणते ते ऐकलं. रमाईचं निधन झालं 35ला. रिझर्व्ह बँक काढली. आणि बाबासाहेबाचा एक मुलगा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरचे वडील 1912चा यशवंत म्हणून एका पायाने अपंग होता थोडासा. त्या बिचाऱ्याला मॅट्रिकसुद्धा पास नाही होता. बघा किती कूरकोम आहे. आणि त्यानंतर 42मध्ये मी सांगितलं गांधीजी म्हटले चले जाओ. दादांनो 700 वर्षपर्यंत राहिले इथं. आणि इंग्रज आल्यानंतर या लोकांनी त्यांच्या विरुद्ध बंड केलं. आमच्या लोकांच्या विरोधात कितीतरी वेळा त्या सावित्रीला चिखल सेन फेकून मारला. इथलाच आहे म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुला मारण्याचा प्रयत्न केला आहे. सगळे बॅकवर्डच्या लोकांना आपली जान कुर्बान करून 3 क्रांत्या केलेल्या आहेत. इंग्रज आल्यानंतर चले जाऊ म्हटलं. सेकंड वर्ल्ड वॉरसाठी मी सांगितलेलंच आहे दादांनो 7,22,000 लोकांनी
इंग्रज आल्यानंतर 90% मूल निवासी SC ST OBCच्या लोकांनी मानवतेच्या लोकांनी आपलं जीव कुर्बान केलेला आहे स्वाभिमानासाठी. आणि 30 एप्रिल 1945ला सेकंड वर्ल्ड वॉर संपलेला आहे. या हिटलरनी कुत्र्याला पॉयझन दिलं, मिसेसला पॉयझन, स्वतः गोळी मारून मरून गेला. आणि बघा सेकंड वर्ल्ड वॉर झालं, हिरोशिमा नागासाकीमध्ये अमेरिकेने न्यूक्लिअर बॉम्ब टाकलं. अजूनही तिथं हँडिकॅप पोरं होतात ना, शेती होत नाही. आणि त्यानंतर इंग्रजांनी डिसिजन घेतलं की आम्ही जाऊ. तेव्हा यांनी एक बॅरिस्टर मागितलेलं होतं. बाबासाहेब काम करत होते लेबर मिनिस्ट्रीमध्ये, इंग्रज होते त्या काळात. आणि दादांनो तेव्हा डिसिजन झालं की 15 ऑगस्ट 47ला गांधीजींनी नॉमिनेट केलं कोणाला, पंडित जवाहरलाल नेहरूला प्राईम मिनिस्टर. आणि 14 ऑगस्टला जिना मुस्लिम लीग चीफ मिनिस्टर होता. कोण होतं, श्यामा प्रकाश मुखर्जी. बघा आहे काँग्रेस, जनसंघ, RSS, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. सांगा कोणाचं डोकं चालत आहे. अरे कोण होते बुद्धिवान, हे तर यांना बायका पाहिजे आमच्या महाराष्ट्रातल्या निजामांना. हे माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि माता अहिल्याबाई होळकर, ताराराणी राजाराम महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, आरक्षण शाहू महाराज आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हे दुश्मन आहेत. हे निजामी मराठे यांनी कधी कष्टच केले नाही. यांच्या रक्तामध्ये फक्त आर्य ब्राह्मणाची गुलामगिरी करणे आणि आमच्या आया बहिणीचा भोग करणे आणि यांच्या घरामध्ये मुनिमजीचं काम करायला आणि पूजापाठ करायला हे पिढ्याने पिढ्यापासून त्यांची गुलामगिरी करतात की यांच्याकडे पैशाची काही कमी नाही. सांगा ही मनुस्मृती कोणी केली? काँग्रेसची स्थापना. जनसंघ, RSS कोण आहेत जरा विचार करायला शिका. आणि दादांनो जेव्हा बाबासाहेबांनी विरोध केलं पाकिस्तानचा फाळणीचं आणि यांना संविधान बनवायला जेव्हा एक बॅरिस्टर मागितलं, इंग्रज म्हटले तुमच्या देशात आहे. आणि गांधीजींनी इंग्रजांनी म्हटलं गांधीजीने नेहरूला सांगितलं. आणि दादांनो नेहरूजींनी त्यांचं नाव घातलं. पश्चिम बंगालचे अतिशूद्र जोगेंद्र मंडल साहेबांनी रिजाईन केलं आणि आदिवासीनं मुसलमान लोकांनी यांना निवडून दिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधान बनवलं. या लोकांनी बाबासाहेबांचे पुतळे झालेत. हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि हे आमचे निजामी मराठा म्हणजे क्षत्रिय स्वतःला श्रेष्ठ समजतात. सांगा हे सगळ्या शूद्र अतिशूद्र लोकांनी 3 क्रांत्या केलेल्या आहेत. खरं आहे का खोटं आहे? पण इतिहास कोणी सांगेल का? खोटा इतिहास. आणि हे सगळ्यात गुलाम हे निजामी मराठा यांच्या रक्ताचं झालं आहे. आज माझं चॅलेंज संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि हा वामन मेश्राम बैमान, संविधानाचा देशद्रोही, आदिवासींचा देशद्रोही, 90% महाराष्ट्रातील लोकांचा देशद्रोही हा वामन मेश्राम. प्रूव्ह करतो मी. चॅलेंज आहे. 1 जरी % खोटं असेल तर. आणि दादांनो त्यानंतर बघा बाबासाहेबाला नॉमिनेट केलं गांधीजींनी. आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज, काँग्रेस, जनसंघ, RSSच्या लोकांनी मिळून नाथूराम गोडसेचं सुनता केलेलं होतं हिंदू मुस्लिम करण्यासाठी. मुस्लिम हे अतिशुद्धात कन्वर्ट आहेत आणि हे शिवी दिली हिंदू म्हणून मोगलांनी. बघून टाका रेकॉर्ड. आणि कुठेतरी संताला मारला आहे का त्यांनी? मोगल सुद्धा दयावान होते. गेले का ते पैसे खर्च करून? जिजा चांगला होता ना 700 वर्षापर्यंत. यांचे कूर तर सांगतो सगळ्यात कूर हे पंडित आहेत. पंडित हा पंडित जवाहरलाल नेहरूपासून जेवढे आर्य आहेत ते सगळे आर्य आहेत. हरामखोर बेईमान. आणि यांना कोणती उपमा देऊ? इतके कूर आहेत का कुठं? सांगा तुम्ही शिकले होते का? हत्या केली त्याची. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. बाबासाहेबांना प्रेशराईज केलं यांनी. 8वा वर्ग पा इन्कम टॅक्स बाबासाहेब म्हटलंय. बाबासाहेब स्वाभिमानी होते, मानवतावादी होते. प्रत्येकाला त्यांनी एक मताचा अधिकार दिलं. कधी विचार केला नाही की या ब्राह्मण, क्षत्रिय, निजामी मराठ्यांनी माझ्या समाजावर अन्याय केलं. यांनी
पेशवाईच्या काळामध्ये आणि जेव्हापासून मनुस्थिती आली, हे हाकतात करतात पशुपक्षी, ते दुसऱ्या दिवशी उचलून डोक्यावर उचलून बाहेर फेकायचं. आमच्या आया बहिणीचे हजबंड मरण पावले सतीप्रथेमध्ये, जिवंत जाडले नगारा पिटून. आदिवासींच्या पोरींसोबत हे कपड्यावर ते छाती कापायचे. आम्ही आदिवासी जंगलात राहणारे आणि यांनी मेलेल्या ढोराचं मांस चारलं या महाराष्ट्रामध्ये या पेशवाईनी. आणि हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य स्वतःला हे उच्च समजतात. हे महाराष्ट्रात यांची क्रूरता सांगतो, किती क्रूर आहेत ते सांगा. स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय 1000 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्र लोकांनी आपले प्राणाची आहुती दिली आहे. आणि हा हरामखोर म्हणतोय हे पंडित जवाहरलाल नेहरूचे आर्य लोक. बघा यांची क्रूरता. सरदार वल्लभभाई पटेल ओबीसी, यशवंतराव चव्हाण 42 आंदोलनात त्यांच्या बायकोला काठी लागली, बिचारे आयुष्यपर्यंत मुलं नाही झालेत. कर्मवीर भाऊराव पाटील मरून जाईल पण शिवाजीचं नाव चेंज नाही करणार. गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पण डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी असे लोक होते. आणि या लोकांनी प्रेशर टाकलं, गांधीजीला सांगितलं. नेहरूजींनी कालेलकर आयोगची स्थापना केली होती दादांनो. त्यांनी रिपोर्ट दिला, हा बेईमान हे आर्य पंडित यांनी त्याला रिजाईन करायला लावलं. आणि बघा 1950 पासून म्हणजे किती क्रूर आहे. ओबीसीचा दुश्मन कोण आहे याची एक एक क्रूरता बघा. का तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे सगळे हिस्ट्रीचे हे जे गुलाम आहेत, इतिहास लिहिणारे हरामखोर, हे आर्य यांनी लिहिलेला इतिहास शिकलेले तेच होते. आणि हे महाराष्ट्रातले निजामी मराठा गुलाम झालेल्या 200 फॅमिली. यांना फक्त आमचा टॅक्सचा पैसा पाहिजे आणि आमच्या आया बहिणी पाहिजेत. बघा महाराष्ट्रात काय चाललेलं आहे. गुंडे मवाली सगळे राजकारणी, बलात्कारी, खुनी यांनी आपल्यासारखं केलं आहे त्यांना. आणि हे 3% लोक किती क्रूर आहेत सांगा. कुठं ब्रह्मा या पृथ्वीवर पैदा झाला आहे. अजूनही सांगतो, भ्यायचं नाही आहे. हे 4थी क्रांती शूद्र जो पूर्ण भारतात करू. यांना जितके कायदे आणायचं तर आणू द्या, मरायचं तर आहेच एकदा. आणि दादांनो 50ला जेव्हा झाली सुरुवात स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, सांगा कोण शिकलेले होते. कॉर्पोरेट बिझनेस करायला शिकलेले पाहिजे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जज, ज्युडिशनरीमध्ये कोण बसले आहेत. पोलीस कमिशनर, IAS ऑफिसर, डिस्ट्रिक्टचे, महाराष्ट्रात स्टेटचे बघा कोण बसले आहेत पूर्ण भारतामध्ये शिकलेले. आणि सगळ्यात बदमाश ही प्रेस मीडिया, जगातली, भारतातली आणि सगळ्यात जगातली ही महाराष्ट्रातली. TV 9, लोकमत, ABP न्यूज, मट्टा पुढारी. आणि या लोकांनी इतके गुलाम आहेत हे लोक. कारण हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य बघा. ह्या लोकमतचा मेला हरामखोर हा जवाहरलाल दर्डा बनिया. एवढी मोठी नागपूरची जमीन मारून टाकली लोकमत प्रेसची. यांना सगळं एजन्सी दिली आहे यांना. तुम्ही 90% लोक हे आमचे दुश्मन आहेत. हे जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं सगळ्यात दुश्मन या महाराष्ट्र आहे प्रेस मीडिया. कारण हा जगातला श्रीमंत देश आहे. 3 क्रांती झाल्या बघा, किती अन्याय अत्याचार केले नाही. शॉर्टमध्ये सांगतो, 50 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. कोण बसलेले आहेत सांगा. 51 मध्ये कालेलकर आहे. आणि हिंदू कोड बिलसात या नंगा लोकांनी बाबासाहेबाचं पुतळा जाळलेला आहे. 52 वर्षापर्यंत आतंकवादी संघटन नागपूरचं ऑफिस काढलं. 52ला कॅलिफोर्निया सिम्बॉल ऑफ नॉलेज दिलं. पहिली क्रूरता सांगितले तुम्हाला. कालेलकर करणारा हा म्हणतो हरामखोर पंडित जवाहरलाल नेहरू या 90% दुश्मन, देशाचे दुश्मन आहेत ते. दादांनो रिजाईन केलं बाबासाहेबांनी. 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ, जगातला 1000 वर्षाचा टॅलेंटेड, जगातला, भारतातला नाही. आणि यांनी काय केलं या आर्य लोकांनी. आमच्या आया बहिणीचा भोग करणे. आणि हे निजामी मराठा क्षत्रिय स्वतःला उच्च समजतात. बघा यांची क्रूरता सांगतोय की क्या याची. आणि 52ला पहिलं इलेक्शन झालं बघा यांची क्रूरता बघा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि सगळ्यात बैमान हे महाराष्ट्रातले निजामी मराठा बसले आहेत. हे शिवाजी महाराज, माता जिजाऊ, संभाजी महाराज, माता अहिल्याबाई होळकरचे बदमाश आहे धानगर. हरामखोर म्हणतो या पडळकरचा मायच्या तोंडामध्ये त्या भिड्याने रस घातलं होतं. किती शिकला आहेस रे तू. अरे तुमच्या लोकांना अक्कल आहे का रे. एक खासदार दिलं तो महात्म्या नागपूरचा ना तू. अरे एवढी अक्कल आहे का. खडगीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, किरकी, हिंदीमध्ये खडगी.
धनगर धनगर आणि एवढी तरी अक्कल आहे का? नशेडी आहात तुम्ही. कारण हरामाच्या भेटलाय ना ह्या मोगलांचा कधी पाली का? तुम्ही अहिल्याबाई होळकरच्या औलाद कष्ट केलं का रे कधी? आणि ख्रिश्चन लोक हे करतो हरामखोर तू पडळकर. काही इतिहास माहित आहे का तुला? चाटणे यांचे ढुंगण भेटून गेला आमदार तर 12 लाख रुपये. किती शिकलायस रे? बलात्कारी खुनी अन्यात्याचार सगळे राजकारण म्हणजे. त्यानंतर बघा कुर्ता यांनी काजोलकरला उभं केलं आणि हा नड्डा सांगतो हा आर्य विदेशी यहुदी बीजेपीचे अध्यक्ष पार्लमेंटमध्ये सांगतो बाबासाहेब 78,000 मताने निवडून आलेले होते. पार्लमेंटचं स्टेटमेंट आहे, असं नाही सांगत मी प्रॅक्टिकली सांगतो. खरं आहे का खोटं आहे बघा. आणि दादांनो या पंडित जवाहरलाल नेहरू हा प्राईम मिनिस्टर होता, यांनी त्याला पाडलं. काय म्हणतो बाबासाहेब नाही चाहिए मुझे. आणि 52 पासून खासदारचा कोण बसले आहेत PA निजामी मराठाचे. आणि हे डोकं कुणाचं चालत आहे? हजारो वर्षापासून यांच्याकडे धन दौलत आहे, क्षत्रिय आहे. आणि आमदारांचे तेच बघा कुर्ता बघा यांची दुसरी. त्यानंतर जेवढे काही आमदार PA झालेत सांगा रे, सांगा. यांचे कुर्ता बघा निजामी मराठ्यांनो कोण झालेत? ते तुमच्या घरात हा. आणि तुम्हाला आमच्या आया बहिणी पाहिजेत? कारण तुमचा रिक्सप झालाय, तुमच्या रक्तामध्ये त्यांची गुलामगिरी हा तुमचा धर्म झालेला आहे. दुश्मन आहात तुम्ही, दुश्मन. शिवाजी महाराज, माता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज घुसाना. छत्रपती संभाजी महाराज लिहिणारा हेगडेवार दारुड्या आणि बलात्कारी म्हणतो. शरम नाही वाटत थोडीशी? कोणत्या सदीमध्ये आज मोबाईल आलेला आहे? नशेडी बलात्कारी खुनी लोक सगळेचे सगळे. मराठा सेवा संघापासून हे तुमचे डॉक्टर झालेले लोक, संभाजी ब्रिगेडपासून. आणि वामन मेश्राम तू इतका बैमान निघालास. त्या खापाडे साहेबांनी म्हटलं होतं ना, ते खरं निघालं. SCच्या लोकांना आपल्या आया बहिणीला पैसा कमवण्यासाठी वेश्या शकत सत्य निघालं. आदिवासींचं तू सत्यानाश करणारा पूर्ण भारतातलं. आणि त्यांच्यासोबत बसून 48 वर्षापासून हनीमून मनवतायच. आणि एखादी ते पोरग काढलंच का? हरामखोर, शरम नाही वाटत थोडीशी? आणि ज्याने नेहरूजीचं हे केलं त्याला शिव्या देतोस डॉक्टर खरातलं. किती भाड खाशील रे? अखिल भारतीय आदिवासी संघटन काढलं आणि तुमचे लोक आम्हाला हे म्हणतात डुकरांपासून झाले, कुत्र्यांपासून झाले. काय केलंस तू 48 वर्षात? आणि त्यानंतर कुर्ता बघा दादांनो यांची 56 मध्ये 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली. आणि बघा याला दीक्षाभूमीला जाऊन नागपूरला. आणि 5 डिसेंबर 56ला सेशन चाललेलं होतं माझ्या बहुजन लोकांनो, SC ST OBC गरीब मराठा मायनॉरिटीच्या लोकांना. नेहरूजीची रखेल सविता कबीर 6 डिसेंबरला अर्ली मॉर्निंग त्याच्या हत्याने खून केलाय. हे डॉक्टर खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये सिद्ध केलेलं आहे. 5 वर्ग शिकले त्यालाही कळते. बघा यांची कुर्ता कोण होते? काँग्रेस जनसंघ RSSचे MP MLA मिळून. दुसरी कुर्ता 1 मे 1960ला या लोकांनी विदर्भाला ॲड केलं. विदर्भ हा अगोदर MP मध्ये होता, हा आदिवासी बाउल एरिया. पहिली कुर्ता 56 मध्ये बघा, हा पुसदला राहणारा उमरखेडचा, मी काय म्हटलं, कलार, तेली, कुणबी हे स्वतःला शूद्र समज 2000 लोकांपैकी एक मनुष्य जे यांच्या घरामध्ये मुनिमजेचं काम आणि हे करणारे. आणि त्यांच्या समाजातले गोरगरीब लोकांचा यांनी 2 एकर 3 एकर हा मुनिमजी आणि 5-5 बायका. असा एक माणूस पुसद जवळ उमरखेड आहे. शंकरराव चव्हाण 200-500 एकर जमीन 48 मध्ये LLB घेतली होती. मला सांगा मराठवाड्याने मागणी केली होती का? हैदराबादमध्ये होतं आणि त्याला चीफ मिनिस्टर केलं. त्याच्या पोरांनी त्याला जनावरासारखं केलं. बघा आदर्श घोटाळा, मिलिटरीतल्या ऑफिसर लोकांची जागा लुटून ना आता कुठं आहे? असे हे स्वतःला OBC समजणारे हे कोण आहेत? हे निजामी लोक आहेत. निजामी OBC मधले 2000 मध्ये एक, तसेच कुणबी मधले, तसेच कलार दारूच्या व्यवसायामधले. आणि सोनार तर कधीच गरज राहत नाही. हे इकडचे 1 मे 1960ला विदर्भाला हा आदिवासी बहुल एरिया. बघा डोकं बघा यांचं. आता या लोकांनी 1960ला
काँग्रेस, जनसंघ, RSS, MP, MLA लोकांना आतंकवादीचं ट्रेनिंग देण्यासाठी RSSची स्थापना 1960ला केली आणि हा सेंटर प्लेस आहे. हा काळा सोना आहे, फॉरेस्ट आहे, पॉवर स्टेशन आहे. आणि या लोकांनी 50 अगोदर कोण शिकलेले होते सांगा रे. आणि 60मध्ये बघा यांची मजा. राजकारण म्हणजे काय सांगतो. कोण शिकलेले लोक होते सांगा. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार सांगा काय क्रायटेरिया आहे. चपराशाला 4 वर्ग पाहिजे होतं आणि क्लर्कला 10 वर्ग. आणि हे जे हिस्ट्रीचे गुलाम त्याचं उदाहरण नंतर देतो. कोणी यांना गाईड केलं. जेवढे डॉक्टरेट लोक आहेत, डॉक्टरचे MBBS झालेले, इंजिनिअरिंगचे डॉक्टर PhD घेतलेले, आणि त्यानंतर हिस्ट्रीचे हे गुलाम, कारण यांना गाईड करणारे तेच, आणि लॉचे LLB केलेले हे सुद्धा गुलाम आहेत दादांनो. तर मला सांगा कोण शिकलेले लोक होते 60मध्ये आणि काय व्याख्या आहे राजकारण म्हणजे सांगा. मी तुम्हाला विचारतो आता, सांगा किती लोक शिकलेले होते. हाच गाईड करतोय. आमदार, खासदारचे PA कोण होते? कोण होते? तेच होते. बरोबर आहे. कॉर्पोरेट सेक्टर कोण बसले? ज्युडिशनरी, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, आणि IAS ऑफिसर, कलेक्टर, पोलीस कोण झालेत, आणि प्रेसवाले कोण? बरोबर आहे. आता यांचे कुर्ता बघा. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार काय क्रायटेरिया आहे बघा. 3000 वर्षापर्यंत मनुस्मृती करून हे आलेल्या आर्य युरेशियातले हे शिकलेले होते. हेच चालवत होते 60मध्ये. काय क्रायटेरिया आहे? यांनी आतंकवादीचं ऑफिस काढलं नागपूरला ट्रेनिंग देण्यासाठी. जो चड्डी घालणार नाही, खादी बघा, खादी चड्डी घालणार नाही, पैजामा आणि शर्ट, जो डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कारी, खोनी, सगळ्यातला टेररिस्ट, कोणती कार सांगितलं? विदर्भ, मराठवाडा किंवा इकडे तेली, कुणबी, कला, दारूचे व्यावसायिक आणि सोनार, आणि पश्चिम महाराष्ट्राचे कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत निजामी मराठे. बघून टाका 52 पासून. आणि कोण यांचे पियात कोण बसल्यात. बाप गेला पोरगी, पोरगी आला पोरगा आला नातू, 6च्या 6 पार्ट्यामध्ये सगळे रिलेटिव्ह. गुंडा, मवाली, बलात्कारी डिस्ट्रिक्टचा ह्या सगळ्या जातीमध्येच हे निजामी मराठा. आणि हे आम्ही सांगितलं ते बघून टाका, चेक करा 52 पासून. तो बनतो कॉर्पोरेटचा मेंबर, मुंबई पुन्हा, करोडो रुपये. तहसीलचा गुंडा, मवाली, बलात्कारी, खुनी, तो बनतो आमदार. तहसीलचा गुंडा, मवाली हा कॉर्पोरेटचा मेंबर. आणि खेड्यापाड्यामध्ये सरपंच. संध्याकाळ झाली, दारू पेली, गोर गरीब लोक राहतात बिचारे. जेवढी मजुरी मिळाली तेवढं सामान आणतात, टॅक्स देतात अगोदर. आम्ही 90% लोक टॅक्स भरतो बाजारात, इनडायरेक्ट टॅक्स. त्यामुळे हा देश चालतायत. आणि दादांनो, खेड्यात गरीब गुदे लोक राहतात. आंध्र त्याची पोरगी उचलून बलात्कार, खून करून फेकून देतात. बता सोनिया हराम खोर बोलतो मी आज या पंडित जवाहरलाल नेहरूच्या फॅमिलीला. बेईमान इडली की बेईमान तू, 90% की कातिल है. काय भीती नाही पडली? कोण आहे हे लोक? कुठं आजादी मिळाली आपल्याला सांगा रे. आणि महाराष्ट्राचे निजामी लोक 200 फॅमिली बसले आहेत. सांगा आज भारत देशामध्ये बघा काय चाललेलं आहे. कोण बसलेत? 62 मध्ये यांनी कत्तलखाना काढलेला आहे. हे राजकारण चाललंय. आदिवासींचा जनजागृती लुटण्यासाठी बघा. हा MP मध्ये होता, विदर्भ तिथून वेगळा झाला. कुर्ता बघा यांनी. गडचिरोली साईडचा 2-3 कास्ट, मराठवाड्यातल्या 2-3 कास्ट STचा, पश्चिम महाराष्ट्रातल्या 2-3 कास्ट, सोलापूर साईडच्या 2-3 कास्ट, जळगाव साईडच्या 2-3 कास्ट, बीडमधल्या 2-3 कास्ट, आणि गुजरात मधून असे 14 जातीच्या लोकांचं. 62 मध्ये पुण्यामध्ये अख्खा भारतातल्या आदिवासींचा जल जंगल जमीन आणि आमचं शोषण करण्यासाठी आदिवासी संशोधन केंद्र काढलं. आणि हे 13 आमदार होते 52 पासून. लक्षात घ्या माझं, 14 जातीचे. 47 पैकी 14 आणि 33 जवळ आमचं डुकर झोपले होते. हा हरामखोर म्हणतो या वामन मेश्रामला. वेश्या व्यवसाय करणारा आहे हा हरामखोर. आणि यांनी महादेव गोविंद गारे, मधुकर पिचड आमदार, त्याच्या नातेवाईक,
22 वर्षाचा 1939चा जन्म, त्याला तिथं डायरेक्टर केलं आणि पुस्तकं लिहिली यांनी खरे आदिवासी कोण, हे आर्य देशपांडे कुलकर्णीने आलेले आहेत. देवाच्या औलाद यांच्या विरोधात त्याची हत्या आणणारे 21व्या सदीमध्ये कुठं आहेत. आणि दादांनो यांनी त्यांना आश्रमशाळा दिल्यात, मास्तरीन बाई पाहिजे बढियासा. आणि हे 14 जातीच्या लोकांना तिथं चपराशीपासून साहेब, आणि त्याला PhD दिली. सांगा 62मध्ये जे जे शिकत होते, कोणी तुमचे पुस्तक, कोणी सिलेबस तयार केलेला आहे, कोण होते PhDचं गाईड द्यायला. आणि अशा प्रकारे पूर्ण भारतातल्या आदिवासींवर आदिवासी रिसर्चच्या नावाने 50च्या अगोदर म्हणतात तुमच्या मायबापाच्या प्रूव्ह करा. आणि एकमेव व्यक्ती नागपूरला जन्माला आलेला माझे गुरु डॉक्टर मामा देशमुख 69मध्ये मयत काढली, भ्याले नाही, आत्ता मरण पावलेत. आणि बहुजन नायक बाबासाहेबांनंतर त्याच्यासोबत स्टार्ट टू एंडपर्यंत. आणि हे बैमान निजामी मराठा, ज्याची संघटन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आणि हा त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे 78 पासून फुलोत काढले तेव्हापासून वामन मेश्रामने, आणि सुहागरात म्हणत आहे. आणि अखिल भारतीय आदिवासी संघटन यांनी 78-79मध्ये काढलेलं आहे. बघा हा किती बैमान आणि लोकांना मूर्ख बनवतो, संविधानाचा देशद्रोही. आणि अशा प्रकारे 64ला मृत्यू झाला हा बेईमान 90% पंडित जवाहरलाल नेहरू, विश्वरत्नाचा खुनी. सांगा खरं आहे का खोटा? 1% असं मी पण पुण्यात राहतो आणि माझी फी द्या, मी 2 तास बोलणार. आणि तुमचे जेवढे टॅलेंटेड आहेत ना, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, ही इतिहासाच्या 5-5 घेतलेले आहेत. डॉक्टर नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर आणि श्याम मानव, बेईमान. संविधान 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 तो सरोदे कोण आहे? काँग्रेस जनसंघ कोण आहे? आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे कोण चालवत आहे देश? याच्या बापाचा देश होय का रे 3%चा? आणि तुम्ही गुलामगिरी केली म्हणून तुम्ही आमच्यावर दादागिरी खून बरं करून निजामी मराठी जावला तोंडातला आवाज नाही निघत काय रे? प्रवीण गायकवाड ये ना पुण्यात जाऊ ना. छावा संघटन मूर्ख बनवता लोकांना, हे प्रेस मीडिया बदमाश. शरम नाही वाटत? जिवंत माणसाला कापतात, 3-3 वर्षाच्या पोलिसावर बलात्कार खून पाठ विकतात. आमच्या आया बहिणी सुद्धा या बापा संविधानाचा देशद्रोही. 28 लोकांना मारून 26 लोकांना हा ललित प्रभात पुलवामामध्ये मारलं, 19मध्ये त्या देवेंद्रला सोडलं आणि आता 26 लोकांना मारलं. सगळं माहीत आहे, हिंदी मराठी. हे ठाकरे, केशवराव ठाकरेच. आणि हा बाळासाहेब ठाकरे 70मध्ये म्हटले का रे बामना कुठून जन्म झाला, का रे मराठा कुठून जन्मलास तू, का रे मुसलमान कुठून जन्मलास तू, का रे ओबीसी कुठून जन्मलास, का रे तू दलित कुठून जन्मलास. आणि हे बघा यांच्या औलादी हिंदू मुस्लिमच्या नावाने बोला ना, श्रद्धांजली वाहत नाही आणि नौटंकी करते ते राष्ट्रवादीची. आमची बहीण सुप्रिया सुळे जगामध्ये जाते का? बोल ना, खोटा इतिहास आहे का? आणि हे एवढे अत्याचार चाललेत महाराष्ट्रात 3 वर्षाच्या पुढलं का? तुम्ही का वाजवडे आहेत का सगळ्या पायातनं? शरम नाही वाटत थोडीशी? काय चाललंय? आतंकवादीचा कायदा आणलाय. अरे अतिशुद्ध शूद्र क्रांती केली 1000 वर्षापर्यंत, खोटा इतिहास आहे. आणि हा मरण पावला 64मध्ये. त्यानंतर बघा याची कुर्ता बघा, गुलजारला नंदा हंगामी. आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्रीला यांनी ताशकला मारलं. त्यानंतर गुलजारला नंदा, अरे त्यांच्या मालकाने सामान फेकून दिलं. असे एक एक होते बिचारे देशासाठी. गुलजारला नंदा प्राईम मिनिस्टर हंगामी. 66ला इंदिरा गांधी झाली तेव्हा या हरामखोर लोकांनी इंडिकेट परत त्याच्यात केलं. काँग्रेसी तेच, जनसंघी तेच, RSC तेच आणि आतंकवादी ऑफिस तेच. कोण चालवत आहे आजपर्यंत? कोण शिकले आहेत रे हरामखोर लोकांना? बहुजनांच्या जेवढे डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट लोक हिस्ट्री सांगा रे. या लोकांनी आम्हाला गुलाम केलाय, यांना आम्ही बघतो. विसरायचं नाही आहे. 1 जानेवारी 1818ला आणि 7,22,000 लोकांनी आहुती दिल्या इंग्रजाला. 700 वर्ष जिजा चांगला होता. आणि त्यानंतर बघा दादांनो, एक इंदिरा गांधी 67ला आमच्या लोकांनी नावाच्या लोकांनी बाबासाहेबांसाठी केलं. विश्वरत्नाचा पुतळा, आरक्षण शाहू महाराजाचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर याचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांची 2024 400 फेकून दिलं. आणि हे बाबासाहेबांच्या संविधान देशद्रोही दीक्षाभूमी विकून टाकले. आणि हे बघा आमच्या बायका तरी किती कूर निघलायत. पापाच्यापासून हरामाचा पैसा बांधून घेऊन जाणार आहेत. शरम नाही वाटत थोडीशी? अरे तुमच्याकडे कुत्रे समजा ना आम्हाला निजामी मराठ्यांनो. हे तर सुधारणार नाही आहेत.
आतंकवादीचा काय झालं, त्याला सपोर्ट केलं. माझ्यासारखा माणसाला उचलून काय चाललं महाराष्ट्रामध्ये. आणि बदमाश हे सगळे पोलीस कमिशनर पासून डीजी पर्यंत SDO आणि हे हायकोर्टचे कुठं आहे रे असं खरा खोटा. आज 45 वर्षापासून आमच्या अंध्याकरता आदिवासी केली का रे ओबीसी जनगणना. झोपली आहेत का रे ओबीसी, कधी जागणार आहेत रे तुम्ही. त्यानंतर 71 मध्ये बांगलादेश, 72ला लाल ज्वारी खाल्ली, 73ला फेऱ्याचं निधन झालं. आणि या हरामखोर आतंकवादी देशद्रोही BMS हे काँग्रेस जनसंघ RSSची आतंकवादी संघटन शिकलेलची आणि AIDFने स्ट्राईक केलं. इंदिराजीला त्रास दिलं. ललित नारायण मिश्राला हा फर्नांडिस कम्युनिस्ट टेररिस्ट ऑर्गनायझेशनने मारून टाकलं. आणि 25 जून 1975ला तंग आली, इमर्जन्सी लावली. त्या काळात हा जयप्रकाश नारायण यहुदीचा औलाद आर्य इमर्जन्सी विराट आणि हा बाळासाहेब देवरसने इंदिरा गांधीचे पाया पडलं, पाया. आणि याच्यामध्ये बघा सगळे शूद्र अतिशोक शिकले होते. अरे 75 मध्ये शिकले होते. नाव सांगतो, चरण सिंग, सगळे शूद्र अतिशोक, चरण सिंग, चंद्रशेखर, कर्पूरी ठाकूर. मारून टाकलं यादवला. शरद यादव, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, पासवान, लल्ला सिंग यादवची हत्या केली गोळी मारून. आमचे कांशीरामजी होते. आणि हा शरणार्थी आलेला जेठमलानी ती राजराणांचा गश्मन निवडून होते रायबलतून, त्याला इन्व्हॅलिड केलं. आणि या सिंधी लोकांना फुकटची जागा. यांचा एकच टेररिस्ट आला आहे ना, लालकृष्ण पाकिस्तानने केलं टेररिस्ट. लालू प्रसाद यादव रोखलं म्हणून त्याला पेपरवर बदनाम करता. आणि 76ला धर्मनिरपेक्ष आणि जातीवाद वड या लोकांनी सांगितलं. 76ला कांशीरामजी आणि आमचे राम हेडव साहेब आणि हे 33 जातीतले बाकी ठाकूर ठकार याच्यातले या लोकांनी इंदिरा रिक्वेस्ट केली. तिने पूर्ण भारतातले रिस्ट्रिक्शन हटवले. 77ला जनता दल, जनता पार्टी आणि हे RSS जनसंघच्या 2-4 सीटा हा बेईमान जयप्रकाश नारायण. आणि त्यानंतर यांची गव्हर्नमेंट झाली. हा ब्राह्मण झाला. हा कोण, मोरारजी देसाई गुजरातचा. आणि या नॅशनल हेराल्डनु बघा बेईमान जगजमुन आमच्या पोराला बदनाम केलं. बघा किती कूर आहेत. आणि त्यानंतर बघा दादांनो, हे सगळे झालेत. आणि मंडल कमिशनची स्थापना केली. मंडल साहेबांना यांना ते नको होतं म्हणून किती कूर अत्याचार केले ते सांगतो. पहिला अत्याचार करणारा हा निजामी मराठाचे शरद पवार. वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली 78ला. आणि हा आर्य नितीन गडकरी जनसंघ आणि हा चीफ मिनिस्टर झाला. बघा बांधकाम मिनिस्टर फुलोत काढली. कारण हे संपलेले होते. जनसंघ RSS काँग्रेस संपलेली होती. 79 मध्ये इंदिराजी परत निवडून आली. 80 मध्ये जनसंघ RSSचं दिवा गेल्यानं फूल आलं. 81ला जनगणना झाली दादांनो. बघा 1,10,00,000 2च्या ठिकाणी तेच 4-6 हजार करोडचा घपला केला आहे. आणि 13च्या डगन 25. आणि हा वामन मेश्राम 78 पासून याने अखिल भारतीय आदिवासी महासंघ काढून याने 78 पासून संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघात लग्न केलं आणि सुवागरात मनवत आहे. सांगा किती कूर. आणि याने प्रोटॉन काढली. स्टेजवर जाऊन म्हणतात तुम्ही खोटे आदिवासी 14 जातीची, काही मराठ्याचे आणि काही SCचे. म्हणून म्हटलं होतं खापर्डे साहेबांना कांशीरामचा दुश्मन, सगळ्यांचा दुश्मन. नव्हे केलं का महाराष्ट्रात जनगणना. अक्कलच नाही ना, शिकलेलंच नाही आहे, कॉप्या करता पास्टमध्ये. आणि 81ला बरोबर आहे तेच झालं. आणि कुर्ता बघा 75 वर्षामध्ये यांनी फक्त बाबासाहेबाचं नाव बदनाम करणं, कारण शिकलेले नाही आहेत. अरे आज आमच्या देशामध्ये 85 करोड 5 किलोने 13 करोड पोरं फिरतायत पोटासाठी, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट. आणि गुचं पाणी हाकतात मुतात चरस गांजा. 19च्या इलेक्शनला फ्रॉड इलेक्शनला 30 वर्षापासून सांगतो. आणि कोण कूर लोक आहेत हे विचार करा खरं आहे का खोटं आहे. 1% जर चुकीचं असेल ना तरी मला फोन करायचा. दादांनो कोरोनाच्या नावाने यांनी काय केलं, ताल्या थाला वाजवलं. लाखो लोकांचे प्रेत तिथं गेलेत, कोरोना मेलेत.
त्यानंतर दगड तुमच्या मायबापेक्षा रामच्या नावाने. बघा किती नौटंकी करतात पुष्पशृंग. आणि त्यानंतर बघा 2025 मध्ये कुंभमेळ्यामध्ये हाकतात मुततात चरस गांजा पिऊन. तिथं डेड बॉडी सडलेल्या आहेत. आणि या 90% बहुजन समाजाचे SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना गरीब मराठा पैसा खर्च करून जिथं हाकतात मुततात त्याच्यासाठी जातात. आणि त्यांनी आता संविधान लागू करायचं आहे. काय हिंदू बघा कुठं आहे. नरेंद्र जाधव, कसबेकर, मुंगवेकर हा अंधविश्वास सांगा. संविधानाचे देशद्रोही लोक स्वतःच्या पहिले. अरे त्यांचे कुत्रे जे पालतात मोठे मोठे या माणसांजवळ बायकाजवळ पोरीजवळ झोपतात त्याला तरी पाचतात का. अरे तुम्ही आम्हाला निजामी मराठ्यांनो, अरे कुत्रे समजा कुत्रा, आम्हाला सायंटिफिक अभ्यास द्या, पोट भरायला नोकरी द्या. आणि आम्ही टॅक्स भरतो आहे. बाबासाहेब म्हटलं 50 पासून दादांनो आपण टॅक्स भरतो. 90% समाजात लोक बघा काय दशा करून ठेवलेली आहे या महाराष्ट्राची. 1000 वर्षापर्यंत शूद्र क्रांती केली. खरं आहे का खोटं आहे. किती कूर आहे ते. गधे घोडेसाठी हे सगळे नौटंकी केले आणि आतंकवादीचं ऑफिस इथं बघा. त्यानंतर यांची कुर्ता बघा फक्त बाबासाहेबांच्या नावाने. हे जे बलात्कार खुनी आहेत ते राजकारणी. अरे 1% आहेत. 1% फक्त. ते मी जात सांगितलं. कलार, कुणबी, तेली, सोनार आणि हे निजामी मराठा कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत बघा. 52 पासून बघा कोण बसले त्यांचे पिये. कोणाच्या डोकाने चालताय. कुठं मिळाली आजादी तुम्हाला. आणि 84 मध्ये या मंडल कमिशनला हे करण्यासाठी टर्न करण्यासाठी आमचा हा RK धवन आर्य भिंद्रनवाले कांड, अमृतसर कांड, गोल्ड कांड आणि हा RK धवनचा 2 सरदारला मिळून डोकं बघा. कारण यांना हिंदू मुस्लिम सिख हिंदू आणि हे मुसलमानच्या नावाने कत्ल करायचं होतं. बघा किती सुपीक डोका यांचं. आणि यांनी RK धवननी इंदिराजीला गोळी मारली. सरदार 2 त्याच्या शिपायाने. कसं प्लॅनिंग करतात बघा दादांनो. आणि हिंदू आणि आपले हे खलिस्तानी म्हणतात त्यांना हजारो लाखो लोकांचा कत्ल करून टाकले. कोण होते इन्व्हॉल्व त्याच्यात. हे आर्य होते. आर्य यांच्या डोक्याने चालतं. आणि 84 मध्ये बघा दादांनो सगळ्यात क्रूर माणूस हा नेहरू पंडित. जगातला सगळ्यात बैमान फॅमिली आहे पंडित, आर्य पंडित. आहे का जगामध्ये असं कुठं सांगा रे. भागवत आणि निजामी मराठा महाराष्ट्रात पुण्यात राहतो. हा तुमची हिंमत असेल ना या द्या माझी फी. मी येतो 2 तास बोलतो. आणि जेवढे टॅलेंट त्यांनी प्रश्न विचारायचे. हा राजीव गांधी पायलट होऊन प्राईम मिनिस्टर येता बरोबर यांनी अयोध्येमध्ये मूर्ती ठेवली आणि हिंदू मुस्लिम करून लाखो लोकांची कत्ल केली. सुनो मेरे मुस्लिम भाइयों कोण है ये. आणि 85 मध्ये अटल बिहारी वाजपेयी आज आर्य, मनू सिंग भी आर्य, प्रकाश कारत आर्य आणि हा राजीव गांधीने EVMचा प्रस्ताव पास केलेला आहे. सांगा किती शिकलेले होते. अरे कुठं तुम्हाला आजादी मिळाली. कोणाचं डोकं चालत आहे सांगा. आणि त्यानंतर कॉम्प्युटर आलं. आमचा हिटलरचं सर्टिफिकेट निघालेलं आहे. जेव्हा कॉम्प्युटर नव्हतं त्याचा विरोध करणारे हे शिकलेले संघटन BMS आणि AIDF आणि हे संघटलं. आणि त्यानंतर राजीव गांधी म्हटला 1 रुपया टॅक्स येतो, 10 पैसे खातात आणि 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. आणि कांशीरामजीने 14 एप्रिलला BSPची स्थापना. तिलक तलवार तरह मारो सालों को जूते 4 85 भाग हमारा है. आणि ज्या कांशीरामजींनी ब्राह्मण क्षत्रिय लोकांना जोडे मारायला लावले आणि हे त्याच्या नावाने धंदा करून आज म्हणते हाती चलेगा, ब्राह्मण क्षत्रिय शंका बजाएगा. माल मिळालं फ्रॉड इलेक्शनचा 4 वेळा. आणि एक गुलाम पुष्पशृंग बंदूकच्या टोकावर यांच्याकडनं लिहून घेतो, अप्रूव्ह देतो तेव्हा. आणि कांशीरामजीने आपले मयतचे कपडे घातलेत. कधी घरात नाही गेले, बँक अकाउंट नाही आणि त्याच्या बहिणीला सुद्धा मिळू दिलं नाही. बघा किती कूर आहे ते. 90% डॉक्टर इंजिनियर. बघा दादांनो विचार काय कुठं तुम्हाला आजादी मिळाली. आणि VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं दादांनो. आणि त्यानंतर हा अटल बिहारी म्हणतो मेरे पैर में 2 काटे, एक मुलायम सिंग यादव, दुसरा कांशीराम. आणि फुलन देवीला याच्यात आणणारे सोन अखिलेश यादव, क्षत्रिय निजामी तू, तेरे घर में 5 खासदार, ब्राह्मण क्षत्रिय का गुलाम और गू का पानी पी के आए वहां पे. किसको बेवकूफ बना रहे. पांडे 2 आदमी को ये करता है अपोजिशन लीडर. और तू क्या ये है क्या.
बहुजन है तू, अरे तू तो क्षत्रिय पूरे के पूरे भरे हुए तेरे घर में गुलाम है, गू का पाणी पी के आहे, इतना पढ़ा लिखा आहे तो. माझ्या सगळ्या गरीब लोकांनो, हे निजामीचे कोम आहे, जसं महाराष्ट्रात आहे तसेच आहे, लक्षात ठेवा. आणि बघा यांची कुर्ता नंतर झाले चंद्रशेखर, आणि 91 मध्ये संपले होते काँग्रेस बीजेपी अलायन्स. यांनी राजीव गांधीची हत्या त्या द्रविडला बदनाम करण्यासाठी, पेरियार रामास्वामीचे द्रविड आहे करुणानिधीला, त्याची हत्या केली तमिळच्या नावाने. कोणी मेलं का? आणि सगळ्यात क्रूर हा नरसिंगराव, रामटेकमध्ये इंजिनियर शिकलेला, आणि त्याला मारलं. याला मेजॉरिटी नव्हती भेटली. हा यांनी गेट करार करून या देशातलं सगळं विकलं, शेतीपासून एज्युकेशन पासून, अंडरटेकिंग गव्हर्नमेंटचे ऑफिस. 92ला ओबीसीच्या लोकांना क्रिमिनल लावा. कोण होय हे काँग्रेस कोण होय? अरे या देशाची 90% दुश्मन, आणि हे नेहरू फॅमिली. सांगा कुठं स्वातंत्र्य मिळालेलं आहे? कोण राज करतंय 75 वर्षापासून? 93ला यांनी शुभेशोनला जेलला टाकला, बहुमत नव्हतं यांना, आणि 94ला आनंद मार्गीसाठी हे आलेत. 96ला कांशीरामजीने एक मताने पाडलं अटल बिहारीला. 97ला त्यानंतर देवगौडा हा एससीचा सीताराम काही धोती सोडली या काँग्रेसच्या लोकांनी. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल, आणि 99 पासून अटल बिहारी वाजपेयी. सगळ्यात पहिलं त्याने रक्त वाहता त्याचं पेन्शन बंद केलं. 99 मध्ये फ्रॉड. आणि हा अरुण शौरी शिव्या घातल्या. हा आमचा बुडा 84 वर्षाचा म्हातारा 2.5 करोड रुपये घेतो, सॅग्रिगेशन करतात. आणि बघा यांची कुर्ता. 12 वर्षापर्यंत शरद पवारनी आंबेडकर जयंतीच्या याच्यावर, आंबेडकर विद्यापीठचा औरंगाबाद, हजारो लोकांवर आजही आरोप आहेत. शेकडो लोकांची हत्या केली दादांनो. या लोकांना शरम नाही. पॅन्थर म्हणतात, बाबासाहेबचे सगळ्या देशद्रोही लोक या संविधान दीक्षाभूमी विकून टाकली. त्यानंतर 92ला क्रिमिनल, आणि नोव्हेंबर 94 112 गोंडगोवारीला मारले. यांना शिवसेने बीजेपीचे गव्हर्नमेंट महाराष्ट्रात. बघा हिंदू मुस्लिम कार्ड, हा ठाकरेचा औलाद. बघा श्रीकृष्ण आयची इन्क्वायरी नाही, दाबून ठेवलं. कोण चालवत आहे देश या महाराष्ट्रात? सांगा. त्यानंतर जुलै 97ला घाट कोपरला मनोहर कदमला सोडलं, 11 लोकांना मारलं. बघा काय आहे काही? 2005-06 मध्ये हा खैलरांजी कांड, हा नाना पडोळे बीजेपीचा खासदार, नंतर काँग्रेसचा स्टेटचा अध्यक्ष. बघा बाईच्या पोरच्या गुप्तांगोमध्ये, आणि 2 पोरांना मारलं, आणि आदर्श गाव. त्यानंतर बघा हा आपला पोलीस कमिशनर हेमंत करकरे, नागपूरचा होता, ब्राह्मण. बघा 26/11 मध्ये त्याची हत्या केली. त्यांनी सगळं पकडलं, पुरोहितपासून साध्वीपासून. विचारा त्या मुश्रीफ साहेबांना. दाभोलकरला मारलं, पानसेरला मारलं. अरे काय आहे? आणि 14 मध्ये गोपीनाथ मुंडेची छोट्याशा ॲक्सिडेंटमध्ये हत्या केली. आणि ते गुजरातचं कांड, कारण तो चीफ मिनिस्टर होणार होता. जज लोयाची हत्या केली. विचारा निरंजन टकलेला. 26/11ला हेमंत करकरे पूर्ण फ्रॉड, आणि हा ऑडिटर जनरल बैमाना. यांनी खैलराजी कांड आणि त्या हेमंत करकरेच्या कांडमध्ये 26/11ला बैमानी केली. आणि आता राज्यसभेचे सदस्य, आणि हा औरंगाबाद वेळा सत्यानाश करायला तिथं. बघा कोणाला स्वातंत्र्य मिळालं, कोण चालवतं या देशाचं. आणि दादांनो त्यानंतर 14 मध्ये कोण आले तरी दादांनो? कोण होते? 4 मध्ये हा शरद पवार बोलतो यूपीची गव्हर्नमेंट, सोनिया गांधी ही विदेशी आहे, आणि तो आमच्या संगमा एसटीचा मेला भोसडीचा हरामखोर. हे असे समाजातले. हा वामन मेश्राम बघा आतंकवादी संघटन काढून हरामाचा पैसा घेऊन पूर्ण जल जंगल जमीन आमच्या आया बलात्कार खून करून कापत आहेत. आमच्या मायजवळ डुक्कर झोपला होता, आणि याच्या मायजवळ ब्रह्मा झोपला होता. किती बैमान या सुवाग्राद मनवता या आतंकवादी देशद्रोही हे जे आहेत ना दलाल भडवे, जल जंगल जमीन स्वाधीन करून दिली. कोण आहे ते? काँग्रेस. कोण होय जनसंघ, कोण आहे RSS, कोण होय बीजेपी? काय व्याख्या आहे? कुठं मिळालं आहे स्वातंत्र्य? आणि दादांनो 14 मध्ये कोण आलेत बघा. नोव्हेंबर 13ला सुप्रीम कोर्ट इट इज नॉट फेअर. आणि मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलं 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे. पेगॅसस लक्ष्मी शुक्ला अजूनही जिवंत आहे, रिटायर होऊन आलेले. परमवीर सिंग, विठ्ठलराव विखे पाटील रातोरात टोपी. इस्रायलचं त्याची पुंगी वाजवलं, त्याच्यापेक्षा यांची हालत खराब होणारे जग बघतोय. आहे का जगामध्ये असं कुठं
कुठं ब्रह्मा जन्मला आणणार आहे? अरे निजामी मराठ्यांनो, अरे तुमच्या गरीब मराठा कुत्रे माकले तर समजा कमीत कमी. कोण आहे ते? का रे ओबीसी लोकांना तेली कुणबी कलार, काय रे मेकॅनिकल भुजबळ, शरम नाही वाटत थोडीशी? शूद्र अतिशूद्र आहुती दिली. आणि हे बघा अवलादी, यांना आमच्या बायका पाहिजे 3 वर्षाच्या पोरीपासून, शरम नाही वाटत थोडंसं? आमच्या बायका तरी किती कूर निघाल्यात. ज्योतिराव फुलेच्या पिक्चरला बामणाची बायको म्हणते जय परशुराम, ज्यांनी खून केलं. आणि ह्या बघा बापापासून झालं संविधान म्हणून झालेला म्हणतात, शरम नाही वाटत पार्लमेंटमध्ये बोलायला? महाराष्ट्राच्या 26 लोकांना मारलं त्या ललित प्रभाती, कराना अरेस्ट त्या निरंजन टाकलेला. खोटा आहे का? मौत क्या सौदागर आहात तुम्ही सगळेचे सगळे निजामी मराठाने. पण लक्षात ठेवा, आम्ही जिनेस कोण तुमचं वाकडं नाही कोण देत. आणि आता लक्षात ठेवा, भीमा कोरेगाव क्रांती झालेली आहे. मोरू आता नाही गुलाम होणार. सांगा जगाच्या पाठीवर असा नेत्याचा. आणि सगळ्यात श्रीमंत आहे, 61 लाख रुपये खासदार घेतो, 12 लाख रुपये आमदार घेतो. आणि यांची कुर्ता बघा, यांनी इलिगल ऍक्ट केलं ते सांगून देतो मी आता तुम्हाला. काँग्रेस बीजेपी अलायन्सचे MP MLA RSSचं ट्रेनिंग घेतलेले आतंकवादीचं लोक, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोकांनी, सगळे जेवढे MP आहेत तेवढे म्हणजे राजकारण करणारे कोण यांच्या डोक्याने चाललेलं. द्विपक्षीय प्रणाली, सगळे प्रादेशिक पक्षाला संपून बघा महाराष्ट्रात आणि सगळ्याकडे यांनी NDA अलायन्स आणि इंडिया अलायन्स कोण आहे सांगा तुम्ही मला, सांगा रे कोण आहे? कॉमन सिव्हिल रूल केली का ओबीसीची जनगणना? या गरीब आदिवासींवर 45 वर्षापासून आणि पूर्ण भारताच्या आदिवासीवर जल जंगल हडप करून आमच्या पोरीबाळा बलात्कार खून करून काटत आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये हायकोर्टपासून पोलीस कमिशनरपासून 50चा अगोदर प्रूफ आणा. तुमची माय खोटी. अरे काही शरम बिरम वाटते का रे तुम्हाला? आणि हे बसणारे हिटलरचे अवलाद, काँग्रेस जनसंघ RSS आतंकवादी देशद्रोही बलात्कारी खुनी जगामध्ये आहेत का? एवढं अन्न त्याच्या कुठं? सगळ्यात श्रीमंत आहे. त्यानंतर CCNPR बघा, नागरिकत्व सिद्ध, हे आमच्या बापाचे यांच्या बापाचा देश हो या. हे आलेले आहेत ना. आणि हरामखोरांनो 700 वर्षापर्यंत मोगलांचं जावई करून त्यांचं चाटलं चांगलं मागून पुढून. तेव्हा आतंकवादी नव्हता का रे? पंडित नेहरूची फॅमिली बैमान, 90% दुश्मन. हा गिरगिट हरामखोर, हा सगळ्यात बदमाश हा राहुल गांधी. मला म्हणतो मार्च 24 मध्ये तुम्हाला प्रोटेस्ट. अरे तुझ्या बापाला दे भडवे, बेईमान, 90% दुश्मन. मूर्ख बनवतोस. पंजाब याच्यात फ्रॉड, हरियाणा हे 26 जानेवारीला निघणार होता ना हा बुड्डा. आणि हा राजेंद्रपाल गौतम मारा यांना लालाच्या टट्टी खाना, लाला तर मेला वाटते. पंजाबमध्ये मनुस्मृती बोलला उमर काय. आणि दादांनो त्यानंतर बघा CCNPR शेती लुटणार आहेत. ह्या 85% लोकांचं वोटिंगच्या अधिकार घेऊन जेलमध्ये टाकण्याला तयारी केलेली आहे. त्यानंतर शिक्षण गेलं, रोजगार गेलं, करोड रुपये घेऊन पळाले. काही कायदा नाही या देशामध्ये, सगळं माफ त्यांना. सांगा. आणि हे तेली कुणबी कलार आणि निजामी मराठा आमदार, अरे तुम्हाला जेलमध्ये टाकून तुम्हाला मारणार आहेत, कायदा आणलाय. आणि तुम्ही एवढे नीच. आज नीच म्हणतो. महाराष्ट्र जनसूर्य गदा मुख्याने केलं. हरामखोर लोकांना पैशाच्या याच्यासाठी तुमची काय दशा होणार आहे रे? अरे आम्ही तर जगू जिनेस कोम आहे, आम्ही नाही भेद कोमाला. जे आमचे भाऊबंद आहेत मुसलमान, या देशाचे नागरिक आहेत, अशुशूद्र आहेत. हिंदू ही शिवी दिलेली आहे. शूद्र अतिशूद्र आहुती दिली आहे. एक आहुती अजून देऊ. आमचा भाऊ निघालेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, विश्वरत्नची हत्या खुनी, हे बामने, हे 3% हरामखोर ने पंडित फॅमिली कोण बसले आहेत रे? कुठं मिळाले रे आजादी? त्यानंतर EWS इलिगल, हे कांशीरामची पार्टी, हे फ्रॉड इलेक्शन घेऊन ब्राह्मण क्षत्रिय पुंगी बजाएगा. सगळ्यात गरीब आहे ब्राह्मण क्षत्रिय, गरीब आहेत. EWSचं आरक्षण सुप्रीम कोर्ट पासून तर पोलीस कमिशनर, हायकोर्ट पासून सगळे बैमान. हे गरीब लोक आहेत. हे यांच्या बापाचा देश होय का हा बामणांचा? आणि 10% तुम्ही आलेले निजामीचे लोक, हरामखोर लोकांनो. 700 वर्ष मोगलांसोबत राहिले तेव्हा मुसलमान आतंकवादी नव्हता का? किती कूर आहे ते. कोण होय हे गांधी काँग्रेस? कोण होय फॅमिली आहे? कोण होय जनसंघ आतंकवादी संघटन काढणारे? कोण होय पंडित जवाहर बाल गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय? 3000 वर्ष. अरे पशु पक्षापेक्षा, अरे कुत्रे आणि मांजरला तुम्ही चिकनचं पीस टाकाल ती खाते आणि प्लॅस्टिकचं काय एवढी अक्कल नाही?
आज काय दशा करून ठेवली जगातला सगळ्यात हे EWS याच्या बायका 33% आता. हा, आणि वन नेशन वन इलेक्शन आणि EVM ने कधीच निवडून देणार. जन आंदोलन करण्यासाठी उतरा. आणि त्यानंतर बघा बाबासाहेबांनी म्हटलंय मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. हे बघा बैमान जेवढे 90% आहेत सगळ्यात बैमान जास्त या महाराष्ट्रात हरामखोर लोक. यानं द्या माझी फी असेल मत. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिलाय. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकऱ्याचं एक दिन सिंहासारखं जगू. व्यक्तिपूजेने माणूस गुलाम बनतोय. हे बघा कांशीराम गुलाम समाज पार्टी ब्राह्मण क्षत्रिय शंख बजाय पुंगी बजायगा. संध्याकाळ झाली जिथं पहा तिथं मोरे महाराजांचे अवलादी त्या कुंभमेळ्यामध्ये रामदासाच्या नावाने या फडणवीसची आणि याची बायको म्हणते वेश्या द्या. आणि एक बाई तुफान एका टांगेतनं 56 दुसऱ्या टांगेतनं 56 आणि भागवत हा म्हणतो 3-3 करारे. 5 महिन्यात 41 लाख होत वाढतात. अरे काही शरम बिरम वाटते का रे तुम्हाला. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं EWS व्यक्तिपूजा. आणि बाबासाहेबांनी म्हटलं कांशीराम ऐसा बी वक्ता लाठी गोली चमचायुग. आणि बाबासाहेबांनी म्हटलंय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या लोकांच्या हातात संविधानाची अंमलबजावणी करण्याच्या अधिकार तुम्हाला न्याय नाही मिळणार. संविधान कितीही खराब असू द्या 90% लोकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी 32 डिग्री 4-1 मताचा अधिकार. ते बघा EVM. शिक्षण रोजगार हे सगळं संपलेलं आहे दादांनो. नोकरी संपली सगळी. उपाशी मारायचं आणि सगळ्यात जास्त अन्याय त्याच्या महाराष्ट्रात होत आहे. कारण जगातला सगळ्यात श्रीमंत महाराष्ट्रात 3 क्रांती इथं झाल्यात शूद्रातिशूद्र लोकांची. आणि यांनी बघा कुठं तुम्हाला न्याय दिलेला आहे, कुठं तुम्हाला मिळाला आहे. अरे जेवढा अन्याय अत्याचार 150 वर्षात इंग्रज आले म्हणून तुम्हाला स्वाभिमान आमचे हे झालेत सगळे. आणि आज महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा घरात उचलून मारायचं. अरे उठा पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. बाबासाहेबांनी म्हटलंय 100 दिवस मेंढ्यासारखं जगा 1 दिवस सिंहासारखं जगा. 1 जानेवारी 1800 केलं की नाही भीमा कोरेगाव. 7,22,000 अतिशूद्र लोक मेले आहेत इंग्रज आले तेव्हा. आणि इंग्रज आले म्हणून बाबासाहेब झालेत त्याची सुद्धा हत्या करून. बघा किती क्रूर आहे हा 1 नंबरचा झूठ मक्कार हा राहुल गांधी. अजिबात विश्वास नका ठेवू. आणि या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी माझी पोरगी जर समजा प्रेग्नंट आहे मुलगी झालं तर यांच्यासाठी आणि मुलगा झालं तर हमाली करणार. आणि कुत्र्या बकऱ्यासारखे मारतायत हे लोक. कायदा केलाय फ्रॉड इलेक्शन करून. यांचं डोकं खूप सुपीक आहे आणि हे कायदे आणले आहेत. कोण आहेत हे. त्यानंतर माझ्या महाराष्ट्रातील लोकांनो आता एकटेच लढत आहेत. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी EVMच्या विरोधात आणि जनसुरक्षा यादत या सगळे. मी तुम्हाला देतो फुकट शिक्षण शेतकऱ्यांचं कर्जमाफ. एवढं माझा अभ्यास झालेला आहे. पुढच्या पिढीचा भविष्याचा विचार करा. अरे खाली आत आलोय खाली आत जायचं आहे. सांगा किती क्रूर आहेत. कुठं मिळाल्या तुम्हाला आझादी. 1000 वर्षापर्यंत शूद्राची आहुती दिलेली आहे. यांनी दिली आहे का कधी. हे निजामी मराठा एवढे आहेत. अरे तुम्ही या तुमची दशा त्याच्यापेक्षा वाईट होणार आहे. बोला केलेला कायदा करू द्या. अरे जन आंदोलन करा तरच वाचणार आहे तुम्ही. आमच्यासारखे व्यक्ती बोलतात तुम्ही का गुलाम आहात का रे. किती दिवस गुलामगिरी करा. अरे काही स्वाभिमान शिकला की नाही. शिवाजी महाराज आमची आई अहिल्याबाई होळकर त्याच्यानंतर संभाजी महाराज हा छत्रपती शाहू महाराज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले विश्वरत्न हा. अरे या बोला खरं आहे का खोटं आहे तर. आणि अशा प्रकारे माझ्या भागीदारी मोर्चाच्या लोकांनो प्राचासाहेब भानुप्रतापजी बलराज मलिक मंडल साहेब माझे मोठे बंधू BJ कोळसे पाटील रिटायर्ड जज हायकोर्ट आणि त्यानंतर सगळे भागीदारी मोर्चे EVM वाले आम्ही लोक आणि माझे वडील बंधू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी वर्ल्ड युनायटेड नेशनला कंप्लेंट करायची. हे बीड परभणी बदलापूर आणि त्यानंतर वर्ल्ड युनायटेड नेशननी खर्ब रुपये दिले आम्हाला. आम्ही हजारो वर्षापासून शिक्षण होतो. यांनी 9th सगळ्यात क्रूर हा पंडित नेहरूची फॅमिलीने हा हरामखोर हा राहुल गांधी बैमान. दादांनो साक्षरता अभियान घेतलं बघा अंगठा आणि वर्ल्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला हे नेतन्याहूपेक्षा कितीतरी पटीने त्याची पुंगी वाजवली. यांच्या DNA एकच आहे. हे क्रूर कोम आहे. यांच्या बापाचा देश होय का हा. आणि आतंकवादाचा कायदा आणून अरे उघडा डोळे उतरा रस्त्यावर आणि अशा प्रकारे
ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे भारतातले पहिले व्यक्ती आहेत ईव्हीएमच्या विरोधात. आजच आलं सूर्यवंशीचं खटला बघा, सुप्रीम कोर्टात केस जिंकली का नाही. आणि हा हिटलरचा कायदा आणतो जनसुरक्षा कायदा. अरे तुम्ही आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, कायम मनुस्मृती. आणि हे राजकारणाचे लोक काय करतात. अरे निजामी मराठ्यांनो, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, हे प्रवीण गायकवाड सारखे, वामन मेश्राम अजूनही संधी गेलेली नाही आहे. या उतरा. अरे माझा मामा देशमुख मरून पावले 3 वर्ष अगोदर. एवढी आतंकवादी संघटन काढली, भ्याला नाही. कांशीरामजी भ्याले नाही. चला दादांनो. आणि दुसरी पार्टी आहे कांशीराम आजाद समाज पार्टी. स्लोगन ऐका, मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए. पूरे भारत देश में और महाराष्ट्र में 30 साल से फ्रॉड वोटिंग के विरोध में, अपने देश की वोटिंग के विरोध में एडवोकेट प्रकाश आंबेडकर जी के नेतृत्व में पूरे भारत देश में और महाराष्ट्र में अपने भारत देश की किसी बेटी, किसी बहू, किसी माँ बेटे के स्वाभिमान के लिए और ईवीएम के विरोध में जन आंदोलन करके हम बुद्ध को और संविधान को मानने वाले लोग हैं. 2 क्रांतियां किए, 7,22,000 ने गांधी जी के लफ्ज के ऊपर. और भीमा कोरेगांव भी नहीं भूलना है. आपने जन सुरक्षा कायदा है ना, कितने गोलियां है. मैं पुणे के अंदर पहली गोली खाता हूं. चल आ जाओ संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ. और मैं इसको बोलता हूँ वामन मेश्राम को, है क्या हिम्मत. मैं पहली गोली खाता हूँ और देखता हूँ कौन मुझे हाथ लगाता है. तो और इस तरह से वक्त आए तो भीमा कोरेगांव भी करेंगे, बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. चलो मेरे महाराष्ट्राच्या लोकांनो, ही शेवटची पुढच्या पिढीच्या संविधानासाठी करावं लागणार स्वाभिमानासाठी. आज़ादी की तीसरी लढाई. जय संविधान, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.